विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत पवनसूत हनुमंतरायाच्या या पवित्र प्रांगणामध्ये गेल्या 14 वर्षापासून हा नारळ देऊन गिरण्याचा हा सप्ताह, यावर्षी हा सप्ताह जवळजवळ ही एवढी बी मुंडकी दिसायली तुम्हाला ती तेवढे जणाकडे आता एवढ्याचे नाव कुठं घेत बसावं आहे म्हणून सगळ्यांच्या वतीनं यंदाची जी सप्ताह संयोजक कमिटी आहे या सगळ्यांच्या वतीनं सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। शिवपुराण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या सर्व सप्ताह कमिटीनं केलं। माझा योग चांगला की शिवेचा योग माझ्या वाट्याला आहे। आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। गुणवान गायक वादक महाराज मंडळी बघितली तर चांगला नारळी सप्ताह चालल्यासारखं वाटायला आपल्या गावात, तसंही आपला नारळीच आहे म्हणा म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज पांचाळ, रघुनंदन महाराज थोरात, अभिमान महाराज ढाकणे, अंकुश महाराज दराडे, नंतर मुंजा महाराज विटेकर, विभीषण महाराज, बाबू महाराज आणि बाबुराव महाराज सौंदने, त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आणि बसलेल्यापैकी सर्व महाराज मंडळीकडून अक्षय महाराज पांचाळे, बाबुराव महाराज सौंदने कडून आमचे मनोहर महाराज पाटील, गोविंद महाराज चौरे, नंतर दोनही मृदंगवादक हरिभक्तीपरायण गोविंद महाराज चव्हाण आपल्या परिसरातलेच आणि आपल्याच परिसरातले हरिभक्तीपरायण आमचे सचिन महाराज मुंडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद। आपल्या गावाची भूमिपुत्र आपलं वैभव बाबा महाराज अर्थात दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या गावावरून भजनी मंडळ, ऐकणारे श्रोते मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळ, परिसरातून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, हे पोलीस, चौकदार, विनीकरी, आपण सर्वजण उपस्थित आहात। आमचे दत्ताभाऊ ढवळे त्यांची माईक सिस्टीम आहे, त्यांना धन्यवाद देतो। बबलू ही सिस्टीम लावायला त्यालाही धन्यवाद। आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो। चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा सरळपंथी आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संतावर वज टाकल्याच्या नंतर माणूस कसा निश्चिंत होतो याचं चिंतन करतात। कसं आहे, वज 2 प्रकारचं। वज किती प्रकारचं? 2च वजे आणि टाकण्याची ठिकाणं बी 2च आहे, जास्त नाही। पहिल्या वजाचं नाव आहे मी आणि दुसऱ्या वजाचं नाव आहे माझं। मी आणि माझे नधरी टाकी परती ओझे। ज्ञानोबराय म्हणतात मी आणि माझं वजे 2च आहे आणि जेवढे बी माणसं बेजार आहेत तेवढे या 2च वजानं बेजार आहेत। कुणाला बी एवढीच 2 वजे, माझ्यामुळं होतंय, मी म्हणून होतोय, मी नसल्यावर का सप्ताह होणार आहे का, तू मर, तू मेल्यावर चांगले महाराज येणार, तू पाहुणे रावळे गोळा करायला लक्षात यायला। माझ्यामुळं होतंय, मी म्हणून होतंय, संसार मी म्हणून होतोय। नाथ महाराजांनी त्याला फार सुंदर दृष्टांत दिलाय। नाथ महाराज म्हणतात आपण पेरणीला चालू दादा, पेरणीला की पेरणीला जात असताना माणसं काय करतात, खात बी भरण टिपण हे सगळं कुठं टाकतात, बैलगाडी। एखादी शिळी असली तर ती सगळं, एखादं कारवड गोरा असलं तर ती माग बांधलेलं, हे सगळं माग पुढं चलतंय। ह्या गाडीच्या खाली एक अवलाद चलती, तिचं नाव कुत्र, तिचं नाव काय, कुत्र। आणि बरं चला ना का, चालण्याबद्दल आपलं कुठं काय म्हणे, होय आबा चलू दे की, चालण्याबद्दल काही मत नाही, पण ते येड्या जातीच्या डोक्यात एकच असते काय, गाडी जी वडायला होती मी वडायला लागलोय, असं लय कुत्र्याच्या डोक्यात भ्रम, ही ध्यानात ठेवा। पहिला हा भ्रम काढून टाका। गाडी खाली चाले श्वान, म्हणे माझा वेग आहे गहन। कुत्र गाडीच्या खाली चलत म्हणतं माझ्यामुळं गाडी, हे मी 4 पायाच्या कुत्र्याबद्दल बोलायला, 2 पायाच्या अजिबात कुत्र्याबद्दल बोलायला नाही, लक्षात आलं। म्हणजे वजा आहेच। तुकोबाराय म्हणतात माझ्यावर नाही का, तुका म्हणे आम्ही
चेपलो या भारे, भार म्हणजे वज, बरोबर आहे का नाही? आणि तुमचे ते खरे देव पण. महाराज म्हणतात आमच्यावर बी वज आहे. वज प्रत्येकावर आहे. वज नाही असा माणूस, कुणावर कशाचं वज आहे, कुणावर कशाचं वज आहे. आता हे 7 दिवस कथा करायची, कीर्तन करायचं, हे बी आता हे सप्ताहवाल्याने माझ्यावर काय टाकलेले, बोला की काय टाकलेले? वज टाकलेले. आबा काय वज टाकलेले. आता हे सचिन महाराज, गोविंद महाराज, हे अभिमान महाराज, श्रीराम महाराज, रघुनंदन महाराज, ह्यांनी बरोबर वेळेला यायचं, वेळेला सुरू करायचं. ह्यांच्यावर काय आहे? जिम्मेदारी शब्दाचा अर्थ वजच होतो, बरोबर आहे का नाही? बरं, सप्ताह व्यवस्थित पार पडला पाहिजे श्रीराम भाऊ, हे तुमच्यावर काय आहे? ह्या 20 जणांवर काय आहे? बोला की वजच आहे ना. काही कमी जास्त झालं तर पुन्हा नाव ठेवायची धन, बरोबर आहे का नाही? हा, त्याच्यामुळे व्यवस्थित झाला पाहिजे. कारण गेल्या वर्षी बी नंबर 1 झालेला आणि पुढचा बिभीषण महाराजाचा असल्यामुळे तर भारीच होणार की, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे आपलं बी कुठं ढिलं पडू नाही, हे आपल्यावर काय? बोला की वज आहे, वज. आणि त्याच्या पुढे दादाच आहे पुन्हा, म्हणजे ढिलाई नाहीच की आता, बरोबर आहे का नाही? म्हणजे ही काय सांगा, ही वज येत वज. मी आपलं गुत पक्क करायलो, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? ही वजच आहे प्रत्येकावर, कशाचं ना कशाचं तरी वज आहे. इकडे बघा, प्रपंचातली वजे जेवढे बी आहेत ती प्रपंचातली वजे हलके करता येते. लक्ष देऊ नये, प्रपंचातली वजे काय करता येते? हलके करता येते. पण एकमेव अशी 2 वजे की ती जीव गेला तरी हलके होत नाही. ती 2च वजे आहेत. पहिल्या वज्याचं नाव मी आणि दुसऱ्या वज्याचं नाव माझं. आणि देवाकडे जायचं असलं तर ही जमत नाही, सगळ्यात मोठी बोंब आहे. त्या गवळणी बोलून गेल्या काय? माझी आम्ही पणाचा करून फरा, बैसला सफळ ऐसा पुकारू हाताचा याशी न पुढे राशी का माझा खेळू करोनी फराळ उरला खावयाशी बैसला सकळ आयसा भुकाळू हा नंदाचा गोवळ याशी नपुरे ग्रासिता माझा खेळू. म्हणजे याचा अर्थ देवाकडे जायचं असेल तर ही 2 वजे टाकून द्यावं लागतील. कोणते कोणते? पहिल्या वजाचं नाव काय? कोण? हा काय? मी म्हण पहिल्या वाज्यात असं काय सांगावं लागतं इथं. ठीक आहे, दुसरा महाराज आहे काय एखादा नवीन? पहिल्या वाज्याचं नाव मी आणि दुसऱ्या वाज्याचं नाव माझं. ही वजे 2च आहेत. ती 2 वजे हलके केल्याशिवाय देव आपल्याला पायाजवळ जागा देत नाही. लक्षात यायला लागलं का नाही? तुकोबाराय म्हणतात देवाला इतकं बी सहन होत नाही. किती